नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की हे बघ, तू शर्वरी ताईवर खूप काही आरोप केलेले आहेत, त्यामुळे तू तिची माफी माग। तुला मी माफी मागायला सांगितली पण तरी सुद्धा तू कसला विचार करतेस इतका, त्यामुळे तिची माफी माग। तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती ऋषिकेशकडे बघत असते। शर्वरीला तर आनंद होतोच, अवंतिकाला सुद्धा आता वाईट वाटतं, ती सुद्धा खाली मान घालून उभी असते। जानकी आणि अवंतिका एकमेकांकडे पाहतात तर जानकी आता शर्वरीच्या समोर येते। तेव्हा आता शर्वरी लगेच रडण्याचं नाटक सुरू करते। जानकी आता शर्वरीला म्हणते की माफ करा वंश, मी चुकले आणि हात जोडून म्हणते की मी तुमच्यावर असा आरोप करायला नको होता, पुन्हा असं नाही होणार म्हणून आता जानकी चक्क शर्वरीचे पाय धरायला जाते। परंतु मुद्दाम मात्र आता शर्वरी तिला धरते आणि म्हणते की अगं बहिणी, हे सगळं करण्याची काही गरज नाही। अगं तूच काय तर अख्खं जग मला काय काय बोलतं आणि ठीक आहे, तुला असं वाकून पाया पडण्याची काही गरज नाही म्हणते। मुद्दाम सगळ्यांच्या समोर मात्र आपल्या मनाचा मोठेपणा दाखवते, कारण माझा नवराच माझ्यापासून देवाने हिरावून घेतला, मग सगळे तर मला बोलणारच। आणि म्हणून आता मुद्दाम आणखीनच रडण्याचं नाटक करते आणि खूप मोठमोठ्याने रडत असते। तर ऋषिकेश तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की हे बघ शरू, खरं तर आम्ही सगळ्यांनी तुला सॉरी म्हटलं पाहिजे, मी सुद्धा तुझ्यावर अविश्वास दाखवण्यासारखा केलेला आहे, पण खरंच सांगते की माझ्या मनामध्ये तसं काही नव्हतं। तेव्हा आता शर्वरी म्हणते की हे बघ, आता मात्र मी समजू शकते। तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मी आता ऑफिसमध्ये जातोय, त्यामुळे प्लीज सगळ्यांनी आता शांत राहा। तेव्हा शर्वरी रागाने मात्र जानकीकडे बघते आणि परत रडायला सुरुवात करते आणि लगेच आपल्या रूममध्ये अगदी सगळ्यांच्या समोर रडत रडत निघून जाते। तेव्हा जानकी, अवंतिका, ऋषिकेश सगळ्यांना वाईट वाटतं, पण ऋषिकेशला आता जानकीचा रागच असतो, तो तिच्याकडे रागाने बघत आता लगेच ऑफिसमध्ये निघून जाते। तेव्हा आता जानकी सुद्धा आपल्या रूममध्ये निघून जाते आणि अवंतिका सुद्धा तिच्या मागे जाते। तेव्हा सौमित्र सुद्धा जायला निघतो। तर सुमित्रा म्हणते की सौमित्र, अरे सारंगचं काय, त्याला कधी बेल मिळणार आहे असं विचार। सौमित्र म्हणतो की बेलसाठी अर्ज केलेला आहे, पण बेल मिळेल असं नाही वाटत। तेव्हा सुमित्रा रडत असते। सुमित्रा म्हणते की हे बघ, अरे असं बोलू नको, आपल्या सारंगला मात्र जेलमध्ये खूप अवघड जात असेल। अरे सारंगच्या भोळेपणाचा आणि साधेपणाचा फायदा घेऊन त्याला यामध्ये अडकवलं गेलेलं आहे आणि खरं सांगू का सौमित्र, कुणाची तरी नक्की आपल्या घराला दृष्ट लागलेली आहे। माझ्या मुलावर आता एका पाठोपाठ संकट तर येतच आहे। अगोदर अवंतिकावर हल्ला झाला आणि त्यानंतर शर्वरीवर हे संकट आलं आणि त्यात म्हणजे आता ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेही जेलमध्ये आहेत आणि तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये ही जानकी शर्वरीला वाटेल तसं बोलते। मला हेच कळत नाही की तिची हिंमत तरी कशी होते शर्वरीशी असं बोलण्याची आणि वागण्याची, आणि देव मात्र आणखीन काय काय वाईट दिवस बघायला लावणार आहे देवच जाणे। म्हणून सुमित्रा आता रडत असते। तेव्हा सौमित्र म्हणतो की आई हे बघ, शांत हो, सगळं काही ठीक होईल, मी आता कोर्टामध्ये जातोय, माझ्याच्याने जे काही होईल ते सगळे काही प्रयत्न मी करतोय। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो नक्कीच काहीतरी कर, आणि अशा वेळेस मात्र तुम्ही सगळ्या भावंडांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहायला हवं, अरे एकमेकांना साथ द्या आणि ही नात्यांची परीक्षा आहे असं समजा। तेव्हा सौमित्र निघून जातो तर सुमित्रा रडतच म्हणते की माझ्या सारंगला लवकरात लवकर घरी घेऊन ये रे। त्यानंतर इकडे आता पोलीस स्टेशन मध्ये एक व्यक्ती आलेला असतो आणि तो सारंगकडे बघतोय आणि म्हणतो की हा सारंग रणदिवेच आहे ना। तेव्हा तो जो हवालदार म्हणतो की हो, हा तर सारंग रणदिवेच आहे, रणदिव्यांच्या घरातील। तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की हो का, म्हणजे या रणदिव्यांच्या घरामध्ये सगळेजण गुन्हेगार जन्माला आलेले आहेत की काय। अगोदर तो ऋषिकेश चोरीच्या आरोपाखाली आता जेलमध्ये गेला आणि त्यानंतर मात्र आता हा सारंग, आणि याने काय केलेलं आहे असं विचारतो। तेव्हा हवालदार सांगतो की याने मर्डर केलेला आहे। तेव्हा तो व्यक्ती विचारतो की कुणाचा केला, तर हवालदार सांगतो की स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याचा। सारंगला मात्र हे सगळं काही ऐकून खूप राग येत असतो, कारण त्याने केलेलं नाही ते आरोप त्याच्यावर होत असतात। हवालदार सांगतो की त्याची डेड बॉडी मात्र याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये घेऊन चालला होता। तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की अरे बापरे, याला तर आता मी एक साधा व्यक्ती समजत होतो। तेव्हा हवालदार हसतो आणि हवालदार म्हणतो की साधा, आजच्या जगामध्ये तुम्हाला कोणी साधं राहिलेलं आहे का असं दिसतं का। आणि तेव्हा तो व्यक्ती मात्र सारंगच्या जवळ येतो आणि तेव्हा तो व्यक्ती सारंगला म्हणतो की अरे काय रे सारंग, तू सारंग मर्डर कधीपासून झालेला आहे आणि तू असं काही करशील असं वाटलं नव्हतं। तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ, उगाच काही बोलू नकोस, माझ्यावर आरोप करू नकोस, मी काही केलेले नाही। तेव्हा मात्र तो व्यक्ती हसतो आणि म्हणतो की तुला मज्जा म्हणून येथे आणलं गेलेलं आहे का असं विचारतो। अरे रोज ना रोज मात्र कोणी ना कोणी तुमच्या घरातील जेलची सॉरी करतच असतो, तुम्हाला काही जेलची मजा घ्यायची आहे का। तेव्हा लगेच आता सारंगला फारच राग येतो। सारंग त्याच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो की काय रे, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, मी खून केलेलं नाही आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करायची नाही, ते मी खपून नाही घेणार, लक्षात ठेव। तेव्हा मात्र आता हा जो काही व्यक्ती आहे तर तो म्हणतो की खपून घेणार नाही, मग काय करशील तू खून करणार आहेस का, तू तर सारंग मर्डर आहे, तू काही पण करू शकतो। आणि तेवढ्यात आता ही ऐश्वर्या पुढे येते आणि ऐश्वर्या म्हणते की हे बघा, ते एकटे नाहीत,
मी सुद्धा बरंच काहीतरी करू शकते, त्यामुळे तुमचं तोंड आहे ते बंद ठेवायचं, कळलं ना तुम्हाला? आणि हे बघ, या सिच्युएशन सुद्धा मध्ये मी माझ्या नवऱ्याला एकटीला नाही सोडलेलं, लक्षात ठेव. आणि ते तुम्हाला सांगतात की आम्ही काहीच केलेलं नाही, आणि खरंच आम्ही सांगतो की आम्ही काहीच केलेलं नाही म्हणून. त्यामुळे हे बघ, उगाच तू आमच्यावर असे खोटे आरोप करू नकोस, नाहीतर मी तुमचं मर्डर करेल. आणि तेवढ्यात तिथे सौमित्र येतो. सौमित्र ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून म्हणतो की ऐश्वर्या बास. ऐश्वर्या, तू काय बोलतेस हे तुला कळतं का? अगं, तू इथे अडकून पडलीस तरी सुद्धा लोकांना तुला धमक्या द्यायच्या आहेत का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सौमित्र, अरे हा माणूस आपल्या फॅमिलीचं नाव बदनाम करतोय, वाईट साईड बोलतोय आपल्याबद्दल, म्हणजे आपण काहीच करायचं नाही का? मी गप्प बसायचं का? तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ, आता प्लीज तू गप्प राहशील का प्लीज? तेवढ्यात तो माणूस म्हणतो की हिला जरा नीट समजून सांगा नाही तर. तेव्हा ऐश्वर्या आणखीनच भडकते. नाहीतर काय करशील तू? सांग ना, काय करशील? अरे बोल ना, म्हणून ऐश्वर्या त्याच्यावर खूपच भडकते. आणि तेवढ्यात तेथे आता ऋषिकेश सुद्धा येतो. ऋषिकेश म्हणतो की बास. ऋषिकेश पुढे येत म्हणतो की बास झालं, आता बास करा. तर सारंग म्हणतो की हे बघ दादा, अरे लोकांची असं बोलणी खाल्लं मला खरंच सहन नाही होता. तू नक्की मला इथून सोडवणार आहेस का? माझी बेल कधी होणार आहे? असं अगदी वैतागून विचारतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग, बेल मिळणं हे कठीण आहे, पण तुमची सुटका करायला आणि तुम्ही निर्दोष आहात याचे पुरावे आपल्याला सादर करावे लागतील. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या आणि सारंग यांना आणखीनच धक्का बसतो. त्यानंतर इकडे अवंतिका आणि जानकी एका रूममध्ये आहेत. अवंतिका म्हणते की बरोबर आहे वहिनी तुमचं, कोर्टामध्ये आपल्याला पुरावे सादर करावेच लागतील, ते पुरावे आपल्याला खूप ठोस मिळाले पाहिजे. तर जानकी म्हणते की हो अवंतिका, काही झालं तरी आपल्याकडे ठोस पुरावा असायला हवा. राहुल शर्वरी वंशाच्या रूम मध्ये होता हे मी खरंच सिद्ध नाही करू शकले, पण तसं कोर्टामध्ये व्हायला नको. त्यावरती आता अवंतिका म्हणते की हे बघा हो वहिनी, आणि मला असं वाटतं की राहुलने विक्रम भाऊजींचा खून केला असेल. म्हणजे हे बघा, आता ह्या राहुलचं शर्वरी ताईवर प्रेम आहे आणि त्या दोघांनाही असंच वाटत असेल विक्रम भाऊजी त्यांच्या रस्त्यातील काटा आहे, किंवा असं सुद्धा असू शकतं विक्रम भाऊजींनी राहुल आणि शर्वरी ताई या दोघांना पकडलं आणि त्यांची दोघांची चोरी सगळ्यांच्या समोर येऊ नये यासाठी राहुलने विक्रमला मारलं असेल. हो मात्र आता जानकी म्हणते की हो करेक्ट आहे, आणि यातील मात्र शर्वरी वंशाला काहीच माहिती नसेल. तेव्हा शर्वरी मात्र गुपचूप या दोघींचं बोलणं आता दारामागे उभं राहून ऐकत असते. तेव्हा जानकी म्हणते की म्हणून तर राहुल जे काही शर्वरी वंशाला बोलला ते त्यांना काहीच कळाले नसेल, म्हणून मात्र त्या राहुलला काही बोलल्या नसतील. पण त्यानंतर जे काही घडलं त्यावरून मला असं वाटतं की शर्वरी वंश नक्की त्याला जाब विचारतील. इतक्या वर्षापासून मी शर्वरी वंशाला ओळखते, ते खरंच असं नाही करू शकणार. इतक्या खालच्या पातळीला त्या नाही जाऊ शकत. एखाद्या वेळेस त्या चोरी करू शकतील आणि वाईटातील वाईट म्हणजे त्या अफेअर करू शकतील, पण विक्रम भाऊजींचा खून त्या नाही करू शकणार. आणि त्या मात्र हे सगळं करू शकत नाही. हे सगळं काही त्या राहुलने केलेलं आहे. आणि हे बघ अवंतिका, आपण राहुल बद्दल पोलिसांना जर कळवले तर, म्हणजे राहुल बद्दल आपल्याला जी माहिती आहे तर ती आपण सगळी पोलिसांना जर सांगितली तर त्या पद्धतीने मात्र ते चौकशी करतील. तेव्हा यांचं सगळं बोलणं आता शर्वरी ऐकत असते. जानकी पुढे म्हणते की आता हे सगळं आपण केलं तर ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी दोघेही जेलमधून सुटू शकतात. तेव्हा अवंतिका म्हणते की हो तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात वहिनी, आपण ही माहिती पोलिसांना द्यायलाच हवी, म्हणजे त्यांना नीट पद्धतीने सगळी काही चौकशी करता येईल. आणि चला लगेच निघूयात. आणि तेव्हा आता शर्वरी लगेच तिथून पळून जाते. ह्या दोघी आता मुद्दाम त्यांनी हे सर्व बोलणं केलेलं असतं. तेव्हा अवंतिका आणि जानकी एकमेकींकडे बघून हसतात. अवंतिका म्हणते की मला असं वाटतं आपला हा प्लॅन नक्की सक्सेस होऊ शकतो. म्हणजे कसं की आता हे आपलं बोलणं शर्वरी वंशाने सगळं काही ऐकलेलं आहे. आता मात्र त्या गेलेल्या आहेत, आपण त्यांचा पाठलाग करायला पाहिजे. तेव्हा आता जानकी सुद्धा हसतच म्हणते की हो अवंतिका, आणि दोघे एकमेकांकडे बघून हसतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आहे पोलीस स्टेशनमध्ये सौमित्रला म्हणते की अरे पुरावे सादर करावे लागतील, मग तू कर ना, कसली वाट बघतोय, तू तर एक वकील आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं मी वकील आहे म्हणून पुरावे खिशात घेऊन फिरत नसतो, ते पुरावे आहे तर ते मिळवावे लागतात. आणि चांगलं आहे तुझं स्वतः माती खायची आणि लोकांना त्यांची काम कसे करायचे आहे याची अक्कल द्यायची. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ सॉरी, अरे मला आणि सारंग या आम्हाला दोघांना येथून बाहेर पडायचं आहे म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जे करायला हवं ते सगळं काही सौमित्र करेल, आणि हे बघ ऐश्वर्या जे करायला नको होतं ते तुम्ही दोघांनी केलेलं आहे, आणि थोडेसे स्पेशल ठेवा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ते स्पेशल संपण्या अगोदर मात्र मला जी काही तुम्हाला तितकी मदत करता येईल तितकी मदत करायला मी तयार आहे. आणि हे बघ सौमित्र,
अरे मी जे काही आता बोलेल त्यावरून मात्र तू काहीतरी असे गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुला शहाणपणे शिकवते असं तुला वाटत असेल, परंतु जस्ट मला हे विचारायचं होतं की पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याचे काही रिपोर्ट्स वगैरे आलेले आहे का असं विचारते, कारण त्या मरणाचं कारण काय हे नक्की कळू शकते आणि वेळ कळू शकते. त्यावरती आता सौमित्र म्हणतो की त्याने काय होऊ शकेल, तुम्ही खून केलेला नाही हे सिद्ध होऊ शकेल का. तेव्हा सारंग विचारतो की दादा हे बघ, अरे पोस्टमॉर्टम झालं की नाही. सौमित्र म्हणतो की हो झालेलं आहे आणि डोक्यावर हातोडेने वार केल्याचं आता ह्या डेड बॉडीवर जे पोस्टमॉर्टम करण्यात आले तर त्याचे रिपोर्ट ते आले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हातोडा, अरे मग त्या हातोड्यावर ज्याचे कोणाचे ठसे असतील तर तोच आरोपी असू शकतो. तेव्हा सारंग म्हणतो की हो बरोबर आहे. तर सौमित्र म्हणतो की अजून मर्डर ज्याने केलेला आहे तो नाही सापडलेला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की लवकरात लवकर मात्र तू पोलिसांना हे काम करायला सांग आणि त्यांना शोधून काढायला सांग. तर सौमित्र म्हणतो की हो पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि डोंट वरी सारंग, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा ऋषिकेश त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की हे बघ सारंग, आजपर्यंत तू तुझ्या मोठ्या भावावर जसा विश्वास ठेवत आला तसाच विश्वास ठेव. यापुढे मात्र तुला आम्ही कसलाही त्रास नाही होऊन देणार. तेव्हा सारंग खाली मान घालून आता थोडासा नाराजच आहे. तर ऋषिकेश त्याला समजावतो, अरे हे बघ सारंग आम्ही आहोत ना. तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ सारंग डोंट वरी, मी तुला नक्की बेल मिळून देईल, तू काही काळजी करू नकोस. आम्ही तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढू. आणि तेवढ्यात मात्र आता पोलीस स्टेशन मधून ऋषिकेश आणि सौमित्र बाहेर पडतात. ते समोरून येतच असतात आणि तेवढ्यात अवंतिका आणि जानकी ह्या समोरून येत आहे दोघी गप्पा करत. आणि अवंतिकाचं लक्षात हे दोघांवर जातं. ती लगेच जानकीला म्हणते की वहिनी एक मिनिट, आणि तिला हाताला धरून मात्र आता ते दोघे एका गाडीच्या मागे लपायला येतात. जानकी विचारत असते की अगं काय झालं. तेव्हा जानकी विचारते की अवंतिका काय झालं नक्की सांगशील का. अवंतिका म्हणते की वहिनी जरा हळूच बोला. परंतु ऋषिकेश मात्र आता यांचं बोलणं ऐकतो. ऋषिकेशच्या कानावर हे शब्द पडतात आणि ते दोघेही तेथेच थांबतात. तेव्हा ऋषिकेश गाडीच्या इकडे येत असतो तेव्हा दोघेही लपलेले असतात. तर सौमित्र विचारतो की दादा काय झालं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला जानकीचा आवाज आल्यासारखा वाटला, तुला नाही आला का. तर सौमित्र म्हणतो की नाही. अरे दादा बहुतेक तुला भात झाला असेल. आणि चल असे बोलून ते दोघे आता निघून जातात. तर त्या दोघेही बाहेर येतात गाडीच्या मागून. आणि जानकी विचारते की काय झालं अवंतिका, तुम्हाला अचानक असं का खेचलं होतं. अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही असं काय करतात, तुम्ही बघितलं ना दादा आणि सौमित्र दोघेही आपल्या बाजूनेच गेलेत. तेव्हा जानकी म्हणते की मग. तर अवंतिका म्हणते की हे बघ वहिनी अहो जर सौमित्राने मला इथे बघितलं असतं तर तो माझ्यावर आणखीन चिडला असता आणि दादांनी तुम्हाला बघितलं हे सुद्धा जरा रिस्कीच होतं. तेव्हा आता जानकी म्हणते की ठीक आहे चला आपण निघूयात का. अवंतिका हो असं म्हणते. मात्र अवंतिका आणि जानकी दोघेही पोलीस स्टेशन मध्ये येतात. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, आणि विक्रम भाऊजींच्या केस बद्दल आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्यांना बसायला सांगतात. तेव्हा मात्र आता जे आहे तर ते दोघेही सांगतात. ते इन्स्पेक्टर साहेब हे सर्व ऐकल्यानंतर विचारतात की तुम्ही जे आहे ते खरं आहे का, सांगितलेलं की तुमच्या माणसांना वाचवण्यासाठी मुद्दाम खोटं बोलत आहे, काही गोष्टी तुम्ही रचून तर सांगत नाही ना. अवंतिका म्हणते की नाही सर. जानकी म्हणते की हो तुम्ही सगळी चौकशी करा, खरं काय आणि खोटं काय तुम्हाला समजेलच. अवंतिका म्हणते की हे बघा सर ऍक्च्युली सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या यांच्याकडे डेड बॉडी होती मान्य आहे, परंतु हे बघा त्यांनी तो खून केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला कोणतेही पुरावे नाही सापडलेले. आणि खरं तर त्या दोघांना मात्र विक्रम भाऊजींना मारण्याचा कोणताही मुद्दा नाहीच. आणि हे बघा तुम्ही तुमची चौकशी करून जे काही आहे ते सर्व ठरवा, फक्त आम्हाला आमची बाजू मांडायची होती म्हणून मात्र आम्ही तुम्हाला हे सर्व सांगितले. त्यावरती आता जानकी म्हणते की सर प्लीज, सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या या दोघांनी काहीच केलेले नाही, म्हणून त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही पण तरी सुद्धा ते जेलमध्ये आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही चौकशी सुरू करा, त्यामुळे तुम्हाला सगळं काही आता काहीतरी सापडेलच. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ठीक आहे आम्ही आमच्या पद्धतीने तपास सुरू केलेला आहे, मग आता ह्या अँगलने सुद्धा मी तपास करून बघतो. तेव्हा ते दोघी इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानतात आणि सारंग आणि ऐश्वर्या दोघांना भेटण्याची परवानगी मागतात. इन्स्पेक्टर साहेब त्यांना परवानगी देतात. तर जानकी थँक्यू बोलून आता दोघेही त्या सारंग आणि ह्या ऐश्वर्या या दोघांकडे जेलमध्ये येतात. आणि तेवढ्यात दोघी तेथे आल्यानंतर ऐश्वर्या रडायला सुरुवात करते आणि म्हणते की थँक्यू सो मच, तुम्ही दोघी इकडे मला भेटायला आलात, खरंच मला खूप एकटं वाटत होतं. तेव्हा जानकी विचारते की काय ग काय झालं. तर ऐश्वर्या म्हणते की येथे अडकून पडले, याचा खूप त्रास होतोय मला आणि ह्या सगळ्यामध्ये आता मी आणि सारंग अडकलो, खरंच या सगळ्याला मीच जबाबदार आहे. जानकी मी तुझं ऐकायला हवं होतं, त्यावेळेस मात्र पॅनिक होऊन ही सगळी गोष्ट मी केली खरी आणि यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सुद्धा अडकवलं ग. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या हे बघ आता तोच विचार करून आता काही टेन्शन घेऊ नकोस आणि सगळं काही ठीक होईल. तेव्हा अवंतिका म्हणते की हो एक्झॅक्टली, आणि ऐश्वर्या आता मी तुला जे काही सांगत आहे ते शांतपणे ऐकून घे, आणि जे काही मी बोलत आहे ते बोलण्याला खूप सोपं आहे आणि करण्याला फक्त खूप कठीण आहे. हे सगळं तू करू शकते माझी पूर्ण खात्री आहे, फक्त तुला तुझं डोकं शांत ठेवायचं आहे आणि सगळं हँडल करायचं आहे. तर
हे बघ गोष्टी पटकन आपल्या फेवरमध्ये नाही येणार, त्यामुळे पॉझिटिव्ह राहायला शिक. आणि हे बघ ऐश्वर्या, अजिबात काळजी करू नकोस, आम्ही दोघी आहोत ना. ती काही झालं तरी आम्ही तुला इकडून सोडवणार म्हणजे सोडवणारच. जानकी सुद्धा तिला आधार देते की हे बघ ऐशू, अगं आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहोत, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात लेडीज कॉन्स्टेबल मात्र आता त्या दोघींना बोलवायला येतात आणि त्या म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्हाला सर बोलवतात. जानकी म्हणते की हो आलोच. जानकी म्हणते की सारंग भाऊजींना आम्ही नंतर भेटू, आता आम्ही निघतोय. त्यानंतर इकडे राहुल आता पोहे वगैरेच खात असतो आणि तेवढ्यात तेथे जानकी आणि अवंतिका पोलिसांना घेऊन येतात. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मिस्टर राहुल. आता पोलिसांना बघून त्याला तर चटकाच बसतो. तो लगेच आता ती वाटी खाली ठेवतो आणि त्यांच्या समोर उभा राहून आता मात्र म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब काय झालं, तुम्ही अचानक इथे कसे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की विक्रम मर्डर केसमध्ये तुमच्यावर संशय आहे, नक्की हा खून तुम्हीच केलेला आहे. तेव्हा लगेच आता विक्रमला धक्का बसतो. तेव्हा आता विक्रम म्हणतो की मी काही केलेले नाही, मला याबद्दल माहिती सुद्धा नाही. तर जानकी म्हणते की विक्रम खोटं बोलू नको, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की यामध्ये तुझाच हात आहे. तू शर्वरी वंशच्या रूममध्ये होता आणि मी स्वतःही ऐकलेलं आहे की आपल्या दोघातील काटा अलगद दूर झालेला आहे. सगळं खरंच आहे आणि तू विक्रम भाऊजी बद्दलच हे सगळं बोलला होता ना. हे बघ तू आत्ता नाही म्हणू नकोस, कारण या सगळ्याचा पुरावा माझ्याकडे आहे. तू त्या खोलीमध्ये विसरलेला तुझा चष्मा आणि हे सगळं बरोबर आहे ना, चष्मा विसरला होता की नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे तू का मारलं विक्रम भाऊजींना, तुला आणि शर्वरीला लग्न करायचं होतं, मग तसं तुम्ही सांगायचं होतं. त्यांचा जीव घेण्याची तुम्हाला काय गरज होती. अरे ही अशी विकृती करताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नसेल. तेव्हा आता हा राहुल आहे तर तो गडबडून जातो. एखाद्या माणसाचा जीव घेणं इतकं सोपं असतं का. तेव्हा आता विक्रम करून नाही म्हणतो आणि तो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की अहो हे माझ्यावर कसले आरोप होतात. अहो ह्या म्हणतात तसं मी खरंच काही केलेले नाही हो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्हाला हे सगळं सिद्ध करावं लागेल. तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे, यासाठी मी तुम्हाला प्रूफ देऊ शकतो आणि असंच जर असेल तर मात्र तुम्ही असं कुणाच्या सांगण्यावरून मला अटक नाही करू शकत. पण एक मिनिट, मला माझ्या वकिलांशी बोलायचं आहे. आणि मूळ तुम्हाला आता एक विनंती आहे की तुमच्याकडे वॉरंट आहे का, आणि तुम्ही या केसमध्ये स्पष्ट आता जे काही पुरावे ठेवलेले आहेत, जे खून केलेले आहे ते जरा स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे किती काही झालं तरी तुम्हाला शेवटी चौकशीसाठी यावं तर लागेलच. तेव्हा आता विक्रम म्हणतो की अहो सर माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच काही केलेलं नाही. त्यावरती आता इन्स्पेक्टर म्हणतात की पोलीस स्टेशनला आल्यानंतरच कळेल तुम्हाला, जे सांगायचे असेल ते तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सांगू शकतात. शेवटी पोलीस आता राहुलला आपल्यासोबत नेऊन जातात. तर आता जानकी शांत राहते. तर अवंतिका म्हणते की बहिणी, राहुलची नक्की परिस्थिती काय होत असेल हे आपल्याला कळायला हवं. एकदा हे सर्व राहुलने केलेलं आहे, जेव्हा तो मान्य करेल तेव्हा लगेच सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या सुटेल. काय झालं वहिनी, तुम्ही कसला विचार करत आहे असं अवंतिका विचारते. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ अवंतिका, आपल्याला वाटतं तितकं हे सोपं नाही, किंवा जे आपल्याला दिसत आहे ते नाही. हे प्रकरण जरा समजून घेण्याची गरज आपल्याला आहे आणि ते स्वीकारण्याची सुद्धा. जे काही आहे ना तर त्याच्या मुळाशी आपल्याला जावंच लागेल. म्हणजे हे सगळं काही गुंतागुंतीचं आहे फार. आपण कसा गुंता सोडवला. आणि हे बघ अवंतिका, जे काही आपल्याला करायचं आहे ते सगळं काळजीपूर्वक करावं लागणार आहे. आणि त्यानंतर आता सौमित्रा आणि हे ऋषिकेश घरी येतात. ऋषिकेश घरी आल्यानंतर जानकी असा आवाज देत असतो. तेव्हा आता सौमित्रा म्हणतो की हे बघ दादा, मला नाही वाटत की जानकी बहिणी घरी आहे म्हणून. मला असं वाटतं अवंतिका सुद्धा तिच्या सोबत गेली असावी, म्हणून तो अवंतिकाला सुद्धा फार आवाज देतोय. आणि तेवढ्यात तो अवंतिका म्हणत असतो. तर जानकी आणि अवंतिका तेथे येतात. तेव्हा सौमित्र विचारतो की कुठे गेली होतीस, तुला किती वेळेस मी घरामध्ये आराम करण्यासाठी सांगितलेलं आहे, मग तू बाहेर का गेली होतीस. तेव्हा अवंतिका घाबरतच म्हणते की सौमित्र, एक महत्वाचं काम होतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की तुझं महत्वाचं काम होतं की जानकी बहिणीचं होतं, म्हणून तू तिच्या सोबत गेली होती. तेव्हा आता अवंतिका आणि जानकी एकमेकींकडे पाहतात. तर अवंतिका सौमित्रीला म्हणते की हे बघ, जरी वहिनींचं काम असेल त्यांच्या सोबत गेले तर काय हरकत आहे. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी घरच्या माणसावर जे काही आरोप करत आहे ते बघतात, मात्र तू तिच्या सोबत गेली होती, नक्की काहीतरी गडबड आहे. म्हणून तो अवंतिकाला विचारतो की कुठे गेली होतीस. तेव्हा अवंतिका म्हणते की ही कोणती पद्धत आहे तुझी विचारण्याची, मी तुला म्हटलं ना की माझं एक महत्वाचं काम होतं आणि तिकडे जाणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी गेले होते. तेव्हा सौमित्र रागाने अवंतिकाला म्हणतो की हे बघ, मी तुला 1000 वेळेस सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तू पडत जाऊ नकोस आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये वाद व्हायला नकोय. तू फक्त आणि फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे, बास, काही नको. तेव्हा अवंतिकाला फारच राग येतो. अवंतिका म्हणते की सौमित्र, बाद झालं, सारखं स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, हे जे बोलणं आहे ना हे बोलणं आता बंद कर. तेव्हा जानकी म्हणते की अवंतिका हे बघ प्लीज तू जरा शांत हो. अवंतिका म्हणते की नाही बहिणी तुम्ही थांबा. आणि सौमित्रला म्हणते की मी तुला या अगोदर सुद्धा सांगितलं आणि पुन्हा मी तुला सांगत आहे, मला स्वतःची आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घेता येते, कळलं
कळलं ना तुला आता सर्व? आणि मी सुद्धा तुला 1000 वेळे हेच सांगून झालेलं आहे, घरामध्ये ही सिच्युएशन असताना मी असं घरामध्ये नाही बसू शकत. आपल्या घरच्यांना आपली गरज आहे, त्यामुळे अशा वेळेस मी मात्र हातावर हात ठेवून नाही बसू शकत आणि ते मला पटतच नाही. कळलं ना तुला आता सर्व? तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका. तर जानकी म्हणते की हे बघा अवंतिका भाऊजी, तुम्ही दोघंही शांत व्हा बरं. तुम्ही मात्र असे आपापसात का भांडतात? आणि हे बघा सौमित्र भाऊजी, तुम्ही खूप टेन्शन घेत आहात, एवढा त्रास करून घेऊ नका. आणि हे बघा काळजी करण्याचं कारण नव्हतं, अवंतिका माझ्या सोबतच होते. तेव्हा सौमित्र म्हणतो की ती तुझ्या सोबत गेली होती ना, याचीच मला जास्त काळजी वाटते. तेव्हा मात्र आता अवंतिका आणि जानकीला धक्का बसतो, सौमित्राचा राग येतो. तेव्हा तरी सुद्धा जानकी विचारते की सौमित्र भाऊजी, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? मी अवंतिकाची काळजी घेऊ शकत नाही असं तुम्हाला वाटतं का? सौमित्र म्हणतो की तुला जर तिची काळजी असती तर अशा सिच्युएशन मध्ये तिला ट्रेस होईल असं तू वागलीच नसती. आता ऋषिकेश फक्त हे सर्व बोलणं ऐकून घेत असतो. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही थांबा 1 मिनिट. आणि सौमित्रला विचारते की काय रे, तुला खूप ट्रेस येतो की माझी काळजी घेत नाही म्हणून? सगळ्यात अगोदर तू हे स्वतःला सांग. सगळ्यात अगोदर मला जेव्हा ट्रेस येतो, कारण तो ट्रेस मध्ये असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला तुझ्यामुळे ट्रेस येतो, कारण तू मला सतत ओरडत असतो. तेव्हा अवंतिका खूप भडकलेली आहे. तर जानकी म्हणते की अवंतिका तू शांत हो, मी बोलते ना भाऊजींशी. आणि जानकी आता सौमित्राला समजायला जाते की हे बघा अवंतिका बरोबर बोलत आहे. कोणीतरी अशा सिच्युएशन मध्ये आपल्यावर सतत ओरडत आहे, कोणीतरी आपल्या सतत बोलत आहे. या सगळ्या सिच्युएशन मुळे आता ट्रेस तर येणं हे भागच आहे, त्यामुळे आता तुम्ही थोडंसं शांत व्हा. तर सौमित्र रागाने म्हणतो की हे सगळे तुझे शब्द आहेत आणि जे शब्द मात्र तू हिला बोलायला भाग पाडते. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही भाऊजी. तर सौमित्र ऐकायला तयार नसतो. सौमित्र म्हणतो की मला कळून चुकलेलं आहे, जे काही वागते जे काही बोलते हे सगळं तुझ्यामुळे होत आहे, म्हणून तो स्पष्ट जानकीवर आरोप करतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ सौमित्र, तू तुझा राग आवर बास. तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा मला बोलून दे. आणि तो जानकीला म्हणतो की जर अवंतिकाला काही झाले तर या सगळ्याला तू जबाबदार असशील, हे लक्षात ठेव. ऋषिकेश सौमित्र असे ओरडतो. अरे कोणती पद्धत आहे तुझी वहिनीशी बोलण्याची असं विचारतो. सौमित्र भडकलेला असतो. सौमित्र म्हणतो की दादा तुला का दिसत नाही की वहिनीमुळे माझी चिडचिड होते आणि जाऊन ते मला काही बोलायचंच नाही. आणि दोघेही आता आतमध्ये निघून जातात. तर जानकी आणि अवंतिका दोघींनाही फार टेन्शन येतं. सौमित्र रागाने रूम मध्ये येतो आणि इकडच्या वस्तू तिकडे फेकून द्यायला सुरुवात करतो. तेवढ्यात ऋषिकेश त्याच्या मागे धावतच येतो आणि सौमित्र असं म्हणतो, त्याला शांत राहायला सांगतो. सौमित्र आता चिडलेला असतो. तो म्हणतो की कसं शांत राहणार, कारण या घरामध्ये जे काही होतं ते सगळ्याला ऐश्वर्या जबाबदार आहे आणि जानकी वहिनी या दोघी आहेत. मला हे सर्व कळून चुकलेलं आहे. त्या दोघींनी मात्र घराची वाट लावलेली आहे. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ, रागाच्या भरामध्ये भलते सलते आरोप करू नकोस. अरे घरामध्ये जे काही घडलेलं आहे तर त्यात जानकीची काहीच चूक नाही. सौमित्र म्हणतो की दादा शेवटी ती तुझी बायको आहे आणि तू हेच बोलणार. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला जानकीची बाजू घेण्याची गरज नाही, कारण जानकी कशी आहे हे तिने पदोपदी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि मुळात म्हणजे तू तिच्या वागण्यावर संशय का घेतोस? अरे तिने तुला आणि सारंगला भाऊ मांडलं, तुमच्यासाठी जे काही केलं ते विसरलात? आजपर्यंत तिने जे काही केलं ना, तर त्या सगळ्यामध्ये तिने फक्त ह्या कुटुंबाच्या सुखाचा विचार केला आणि तुमच्या सुखाचा, आनंदाचा. आणि हे बघ ती आता जे काही वागते त्याचं मला सुद्धा आश्चर्य वाटतं. पण मी तुला एक गोष्ट सांगतो, जानकी तशी नाही. तू नेहमी हेच म्हणायचा की अरे किती काही झालं तरी जानकी वहिनीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मग आता काय झालं? आता कुठे गेला तुझा तो विश्वास? तेव्हा सौमित्र म्हणतो की हे बघ, अरे मला अवंतिकाला कोणत्याही प्रकारचा त्रास आणि ट्रेस होऊ नये इतकंच मला वाटतं, म्हणून मला हे असं वागावं लागतं. एरवी ती माझं सगळं काही ऐकायची, पण आज दादा बघितलंस ना, ती माझ्या विरोधात जाऊन बोलली आणि आता मात्र ती माझ्या विरोधात वागते. त्यामुळे दादा हे बघ, आमच्यामध्ये गोष्टी नॉर्मल नाहीत, आमच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम होतात, हे तुला दिसत नाही का दादा? मग हे सर्व होत असताना मी कसं शांत बसायचं? आणि हे बघ, माझ्या बाळाला काही झाले तर आणि अवंतिकाला जर काही झाले तर ह्या सगळ्याची जबाबदारी कोण घेणार आहे? तेव्हा हे ऐकून ऋषिकेश एकदम शांत होतो आणि सौमित्रला सुद्धा शांत करतोय. आणि आता तो सौमित्रला म्हणतो की ऐश्वर्याने त्या दोघींना काय सांगितलं हे मला माहिती नाही आणि त्या दोघींचा ऐश्वर्यावर इतका विश्वास काय आहे हे सुद्धा मला माहिती नाही. माझं मत नक्की आहे की ऐश्वर्या नक्की त्या दोघींना खोटं नाटं सांगून फसवते. आणि हे बघ, अरे सौमित्र माझ्यावर विश्वास ठेव. जर जानकीला कळाले की अवंतिकाला ह्या गोष्टीचा त्रास होतो तर जानकी पहिली व्यक्ती असेल की अवंतिकाला ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब ठेवेल. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता विक्रांतचं काहीतरी श्राद्ध वगैरे असतं, म्हणजे 13 वगैरे, आणि तेवढ्यात ही शर्वरी पांढरे कपडे वगैरे आता घालून खूप रडत असते. विक्रांत असं म्हणते आणि तेवढ्यात सारंग आणि ऐश्वर्या पोलीस आता सगळेजण तेथे आलेले आहेत. ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर म्हणते की ह्या शर्वरीनेच विक्रांतला मारलेला आहे. तेव्हा सुमित्राला फारच राग येतो. सुमित्रा रागाने आता ऐश्वर्याच्या कानामागे ठेवून देते आणि माझ्या मुलीवर आरोप करते असं म्हणते. तेवढ्यात आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की शर्वरीच्या नावाचा रे हा
अरेस्ट वॉरंट आहे आणि तेवढ्यात मात्र आता लेडीज कॉन्स्टेबल शर्वरीला धरतात. तर शर्वरी म्हणते की सोड मला, मी काही केलेले नाही, म्हणून ती ऋषिकेशच्या जवळ जाते आणि तेवढ्याच सौमित्र पुढे येतो आणि सारंगला म्हणतो की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. सारंग जोरात आता सौमित्रावर ओरडतो. तर जानकी म्हणते की थांबा. जानकी म्हणते की मी माझं घर तुटून देणार नाही, खरा गुन्हेगार कोण आहे हे मी शोधून काढेल. तेव्हा जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.